नमस्कार मित्रांनो, मी उमंग सतीश औरंगे. आपल्या इन्फिनिटी स्टडी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीतील मराठी विषय शिकत आहोत. चला तर सुरू करूया. कविता क्रमांक 1. आपण आधी कविता वाचू, नंतर त्याचे शब्द अर्थ समजून घेऊया. तर पहिले आहे आपली कविता. चला तर मग वाचूया. एका वाचा म्हणा. जय जय. तर आपण वाचून घेऊया पहिले. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी. एकनपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा. भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा. भीतीनं आम्हा तुझी मुई, गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. तरी तरीतून नाद गुंतला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळती व जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात झिजला, निर्दयाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्ली जेथी तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो, आपण ही कविता वाचलेली आहे. तर आता मी तुम्हाला याचे शब्दार्थ समजून सांगतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी. रेवा वर्धा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी ह्या भारतातील काही नद्या आहेत. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हे बघा, ह्या काही नद्या आहेत. इथे रेवा आहे, इथं वर्धा आहे, इथं कोयना आहे. कृष्णा, भद्रा, गोदावरी. तर एकनपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकनपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी म्हणजे हे काय खरंच पाणी भरता का नाही, आपण सगळे मिळून जुळून राहतो, त्याचे हे प्रतीक आहे. तर भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा. भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा. नदीच्या काठांना यमुनेचे पाणी पाजा, असं त्यांचं म्हणणं आहे. व आपण पुढे बघू. भीतीनं आम्हा तुझी मुही, गडगडणाऱ्या नभा. भीतीनं आम्हा तुझी मुही, गडगडणाऱ्या नभा म्हणजे पावसाळ्याचे वातावरण झालं की ढग कसे पूर्ण काय काय होऊन जातात. तर ते म्हणताय की आम्ही तुला भेट नाही काळ्या नभा म्हणजे काळ्या आकाशा. तर आपण आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा. आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा म्हणजेच काय की इंग्रजांनी आपल्यावरती किती आक्रमण केले तरी आपण त्यांना रोखठोक उत्तर दिले, याचा अर्थ असा होतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. म्हणजे सह्याद्रीचा सिंह कोण आहे? आपल्या सगळ्यांना तर माहितीच असेल, शिवाजी महाराज. तर हे बघू शकता, गर्जतो म्हणजे दहाड मारतो शिवशंभू राजा. हे बघा, शिवशंभू राजा यांचे प्रतीक. आता आपण कवितेवर येऊ परत. दरी दरीतून नाद गुंतला, जय जय महाराष्ट्र माझा. म्हणजे दऱ्याखोऱ्यामध्ये पण नाद गुंतलेला आहे की जय जय महाराष्ट्र माझा. चला तर मग पुढचं बघूया. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. म्हणजे काळ्या छातीवरती कोरली आपण काय की अभिमानाची लेणी म्हणजे स्वाभिमान. पोलादी मनगटे खेळती
खेळ जीव घेणी म्हणजे पोलादी मनगटे म्हणजे काय की ताकदवान पैलवान म्हणजे दारिद्र्याच्या उन्हात झिजला म्हणजे उन्हामध्ये घाम झाला. निधड्याच्या घामाने भिजला म्हणजे तेच आपण पहिले जे सांगितलं. देशगौरवासाठी झिजला म्हणजे देशासाठी लढला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणजे दिल्लीचेही तख्ताचे रक्षण करतो महाराष्ट्र माझा. इथे पाहू शकता तुम्ही दिल्लीचे तख्त. तर मित्रांनो, आपण आता कविता वाचून घेतलेली आहे, तर आपण आता त्याचे शब्दार्थ बघूया. तुम्ही बघू शकता हे शब्दार्थ आहे. शब्दार्थ गरजा म्हणजे गर्जना करणे. भीमथडी म्हणजे भीमा नदीचा काठ. तट्टा घोड्याचे पिल्लू नाहीतर शिंगरू. नभ म्हणजे की आकाश. गडगडणारे नभ पावसाळी ढगांचा गडगडाट. जबाब म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल. आता इतकं सोपं आहे. जबाब म्हणजेच उत्तर. गुंजला म्हणजे निनादला. आपण नाही का एखाद्या रूम मध्ये जातो, आवाज देतो, तिथं काही सामान नसतं तर आवाज कसा गुंजतो, तर तसेच. पोलादी मनगटे म्हणजे की कणखर कर्तृत्व. निढळ म्हणजे की कपाळ. तख्त म्हणजे काय की सिंहासन. शिवाजी महाराजांचे सिंहासन होते ना, त्याला तख्त म्हणायचे जुन्या काळात. राखितो म्हणजे काय की रक्षण करतो. दिल्लीचेही तख्त राखितो म्हणजे दिल्लीचेही सिंहासन राखितो, रक्षण करतो. यमुना भारतीय उपखंडातील एक नदी आहे.